3 वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी ठाण मारणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करा. परिवहन मंत्र्यांचे एसटी प्रशासनाला आदेश. मुंबई. सरकारी सेवेत अधिकाऱ्यांची दर 3 वर्षांनी बदली ही नेहमीची प्रक्रिया असते. त्यामागे स्थानिक नेते किंवा प्रशासकीय यंत्रणेतील हितसंबंध टाळून पारदर्शकता राखण्याचा हेतू असतो. मात्र काही अधिकारी राजकीय नेत्यांची मर्जी आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळवून वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी बसून राहतात. अशा अधिकाऱ्यांचे हितसंबंध वाढतात आणि सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होतात. ही बाब राज्य परिवहन एसटी महामंडळालाही लागू आहे. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळात 3 वर्षांहून अधिक काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील कामगार संघटनेने याबाबत आग्रही मागणी केली होती. कामगार संघटनेच्या मागणीला मिळाला प्रतिसाद. एसटी कामगार संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या समस्यावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला. या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले आणि अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले. बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पडळकर म्हणाले, काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच मुख्यालयात बसून ठराविक कर्मचाऱ्याशी हितसंबंध जोडतात. त्यामुळे इतर सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असतात. प्रशासनाची कार्यक्षमता ढासळते. त्यामुळे 3 वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली व्हायला हवी. या मागणीला पाठिंबा देत सरनाईक यांनी एसटी प्रशासनाचा आढावा घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांवरही चर्चा झाली. या बैठकीत फक्त बदलीचाच मुद्दा नव्हे तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यावरही सविस्तर चर्चा झाली. अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सरनाईक यांनी दिले. कर्मचाऱ्यांची वेतन, सुविधा आणि इतर आर्थिक प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे संकेत त्यांनी त्यावेळी दिले. कामगार संघटनांनीही या आश्वासनाचे स्वागत केले आहे.